हा, नमस्कार मित्रांनो. हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. आपण मागील भागामध्ये भूत चतुर्दशी याविषयी माहिती पाहिली होती आणि भूत शब्द आपण ऐकला की जी भीती आपल्या मनात वाटते तशा प्रकारची भीती भूत चतुर्दशी या उत्सवात नाही, ही माहिती आपल्याला नव्याने मिळाली होती. बंगाल मधला हा उत्सव आपल्या पूर्वजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा उत्सव आहे आणि तो सण सुद्धा आहे. सण आणि उत्सव असे दोन शब्द आपण वारंवार वापरतो यासाठी. जेव्हा कौटुंबिक स्वरूपात एखादा विधी होत असेल साजरा, त्याला आपण सण म्हणतो आणि सामूहिक स्वरूपात होत असेल तर त्याला उत्सव म्हणतो. तर या भूत चतुर्दशी उत्सवामध्ये किंवा सणामध्ये आपल्या पूर्वजांच्या प्रती ज्या काही आपल्या भावना आहेत त्या व्यक्त करण्याकरता त्यांना तीळ आणि शिजवलेले तांदूळ बाहेर ठेवण्याची प्रथा आहे. चौकात सुद्धा ते ठेवतात. जेव्हा उर्वरित देशामध्ये नरक चतुर्दशी हा सण साजरा होतो, त्याच दिवशी भूत चतुर्दशी हा सण साजरा होतो. आता या सणामध्ये कोणत्याही प्रकारची भीती नाही, पण अतृप्त आत्मे किंवा अ, असे काही दुष्ट आत्मे आहेत त्यांच्याबद्दलची भीती मात्र त्यात होतीच, आपण हे पाहिलंय. भूत चतुर्दशी उत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य आपण पाहिलं की अ, राक्षसांचा राजा म्हणून बळीला त्या ठिकाणी संबोधलाय. तो आपल्या घरी येतो, पण त्याच्या स्वागताप्रित्यर्थ तो उत्सव आहे असं मानलं जातं किंवा तो सण आहे असं मानलं जातं. त्याचं स्वागत केलं जातं, पण त्याच्यासोबत भूतगण येतात, त्यांनी येऊ नये यासाठी दिवे लावले जातात अशी तिथे समजूत आहे. आपल्याकडे बळीप्रतिपदा हा जो दिवस आहे, दिवाळीचा दुसरा दिवस, त्या दिवशी बळीराजा जो आहे तो आपल्या प्रजेला पाहण्याकरता येतो. पाताळात येतो. तो कुठे गेलेला आहे तर पाताळात गेलाय, अशा प्रकारची कथा आपल्या पुराणांनी सांगितली आहे. पाताळ म्हणजे जमिनीच्या खालचा भाग नाही. आपण यापूर्वी पाताळाबद्दल माहिती पाहिली आहे की ज्या ठिकाणी पाणी संपतं आणि जमीन सुरू होते, त्या प्रदेशाला किंवा त्या परिसराला पाताळ असं म्हणतात. पाताळाचे 7 प्रकार महाभारतात आणि पुराणावर सांगितले आहे. तल, वितल, सुतल, तलातल वगैरे हे जे शब्द आहेत, तल ज्याला शब्द लागला आहे, हा प्रत्यय लागलाय, त्याचा अर्थ होतो पाण्याचा काठ. आणि त्यासाठी संस्कृतमध्ये आणखी एक शब्द आहे अपह, अंतः, अपरांत. कोकण हा जो प्रदेश आहे आपल्या महाराष्ट्राचा, त्याला अपरांत नावाने पूर्वी संबोधलं जात असे. जे 4 प्रकारचे महाराष्ट्राच्याच अंतर्गत आहेत, त्यात अपरांत हा एक महाराष्ट्राचा भाग आहे. त्यालाच महाराष्ट्र म्हटलं गेलं होतं 2000 वर्षापूर्वीच्या ग्रंथांमध्ये. आणि मग अगदी कच्छच्या रणापासून तर केरळच्या किनाऱ्यापर्यंत, म्हणजे पश्चिम भारताचा हा जो भाग आहे समुद्र किनाऱ्याचा, त्या संपूर्ण परिसराला पाताळ म्हटलं गेलं. आणि बळीराजाला पाताळात ढकललं याचा अर्थ त्याचं जे राज्य जिथे होतं तिथून त्याला हुसकावून लावलं आणि मग तो दक्षिण भारतात गेला, म्हणजे पाण्याच्या काठाशी गेला, म्हणजे जिथे वस्ती नव्हती त्या ठिकाणी गेला आणि तिथे त्यांनी आपलं राज्य स्थापन केलं. असा अर्थ होतो या मिथकाचा. कारण मिथकांचा अर्थ लावा लागतो, मिथक जसंच्या तसं स्वीकारता येत नाही. हा बळीराजा येतो आणि त्याच्या स्वागताप्रित्यर्थ मग लोक इडापिडा टळो बळीचे राज्य येवो असं म्हणतात आणि शेणाचा बळीराजा बनवतात. त्याच्यावर मग काही जातात वगैरे वगैरे अनेक प्रकारच्या परस्पर विरोधी प्रथा आणि परंपरा बलिप्रतिपदेशी संबंधित आहे. पण यात एडा पिडा हा जो शब्द आहे, त्यातला एडा शब्दाचा अर्थ होतो जमीन, भूमी. इडा पिडा म्हणजे भूमीवरील जमीन, भूमीवरील पीडा जी आहे, जे संकट आहे ते नाहीसं हो आणि बळीने आम्हाला आशीर्वाद देव की त्याची प्रजा सुखात आहे असं त्याला पाहायला मिळो. म्हणून आपण त्या दिवशी गोडधोड खातो, कपडे चांगले घालतो, आंघोळ वगैरे करतो, उठणं वगैरे लावतो. हे कशासाठी तर आपल्या राजाच्या स्वागतासाठी. अशी समजूत महाराष्ट्रात आणि उर्वरित भारतात सुद्धा आहे. तशाच प्रकारची समजूत भूत चतुर्दशीच्या संदर्भात बंगालमध्ये आहे. तिथे नरक चतुर्दशीचा जो दिवस आहे, आश्विन वद्य चतुर्दशी, याला भूत चतुर्दशी म्हणतात. आणि भूताची भीती मुळातच नाही, पण जे दुष्ट भूत आहे किंवा दुष्ट आत्मे आहेत त्यांना हाकलून लावण्याचे काही विधी आहे. अशा दोन्ही प्रथा आहेत. आपण भूत म्हटलं की हाडाचा सापळा आणि मग त्याला पाहताच भीती आपल्याला वाटते. पण अशा तऱ्हेच्या हाडाच्या सापळ्याचे पोशाख घालण्याची किंवा तशा प्रकारचं प्रदर्शन करण्याची प्रथा भूत चतुर्दशीला आहे.
आणि अशाच प्रकारची प्रथा अमेरिकेत प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आहे. त्याला हॅलोवीन डे, हॅलोवीन फेस्टिवल असं म्हणतात. त्या दिवशी जे हॅलोवीनचा जो पोशाख आहे, त्या पोशाखाचं स्वरूप असं असतं की पूर्ण नरकवटी, मानवी कवटी आणि त्याचा हाडाचा सापळा, हात पाय वगैरे असे चित्रित केलेला पोशाख घालतात. म्हणजे आपण भूत आहोत असं त्यांना दाखवायचं आहे. भूत म्हणजे होऊन गेलेले. भूतचा अर्थ जन्मलेले असाही होतो, भूतचा अर्थ प्राणी मात्र असाही होतो. आपण यापूर्वी अनेकदा ही माहिती पाहिली आहे. जे जे भेटे भूत ते ते, मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा, असं संत ज्ञानेश्वर म्हणतात. किंवा संत तुकारामांनी म्हटलंय, दया तिचे नाव भूतांचे पालन, आणिक निर्दालन कंटकांचे. म्हणजे दया कशाला म्हणायचं की प्राणी मात्रांचं पालन करणे, भूतांचं पालन करणे म्हणजे प्राणी मात्रांवर दया दाखवणे, त्यालाच दया म्हणतात. आणि धर्माचं ते मूळ आहे. पण जे कंटक असतील, म्हणजे त्रासदायक असतील, आपले शत्रू असतील, त्यांचं निर्धारण करणं हे सुद्धा दयेच्याच व्याख्येत येतं, असं तुकाराम महाराजांना म्हणायचं होतं. तर या दोन्ही संतांनी भूत शब्दाचा अर्थ प्राणी मात्र असा घेतलाय. आपण या ठिकाणी जो घेतोय तो पूर्वज म्हणून घेतोय. म्हणून भूत चतुर्दशी ही पूर्वज पूजा आहे. सर्वपितृ अमावस्या ही सुद्धा पूर्वज पूजा आहे. त्या जो पितृपक्ष आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात होतो साजरा, आश्विन महिन्यातला, भाद्रपद महिन्याचा उत्तरार्ध, आणि मग आश्विन महिना सुरू होतो. त्याच्या आधीचा 15 दिवसाचा पंधरवडा ज्याला आपण म्हणतो, त्याला पितृपक्ष म्हणतात. आणि मग त्याचा शेवट पितृमोक्ष अमावस्या. म्हणजे सगळ्या पितरांना मोक्ष मिळो, त्यांना शांती मिळो, त्यांना सुखात राहू दे जिथे कुठे असतील, अशा प्रकारची सद्भावना व्यक्त करण्याकरता आपण ते हे सगळे सण उत्सव साजरे करतो. पितृ मोक्षासारखेच अनेक कुळाचार आपल्या भारतात वेगळ्या ठिकाणी वेगळ्या दिवशी होतात. परदेशात सुद्धा अशा प्रकारच्या प्रथा आहेत, पितरपूजेच्या प्रथा आहेत. त्यावर केव्हा तरी आपण माहिती पाहू. पण आज आपण मुद्दाम भूत चतुर्दशी सारखा जो हॅलोवीन उत्सव आहे त्याच्याबद्दल माहिती पाहतो. आणि ह्या 31 ऑक्टोबरला पूर्ण जगाच्या युरोपीय खंडामध्ये, प्रामुख्याने युरोपीय जनतेच्या भागात तो साजरा होतो. आणि भारतात तो एक फॅशन म्हणून साजरा होतो. त्याचं गांभीर्य बऱ्याच ठिकाणी आता नाही आहे. तर त्याविषयीची माहिती आपण पाहूया. गेल्या रविवारी दैनिक पुण्यनगरीमध्ये माझा या विषयावरचा लेख प्रकाशित झाला होता. त्या लेखाच्या आधारे माहिती पाहू. देशोदेशीचे भूत नावाची एक लेखमाला पुण्यनगरीमध्ये जानेवारीपासून सुरू आहे, डिसेंबरमध्ये संपेल कदाचित ती. आणि सुरू राहिली तर आपण जगातल्या इतरही ज्या प्रथा आणि परंपरा भूतांच्या संबंधात आहे, त्याची माहिती त्यात येईल. आणि मग स्वाभाविकपणेच आपण मराठी दर्शनच्याही प्रेक्षकांना ती माहिती देत राहू. तर इथे आपण पाहतो आहोत की हा जो हॅलोवीन हा शब्द आहे, त्याच्याबद्दल काय माहिती उपलब्ध आहे. आणि युरोपमध्ये हा साजरा होतो. अ, यात हॅलोवीन म्हणजे वीर अस्व, काही ठिकाणी दीर्घ. तर हा जो शब्द आहे हॅलोवीन, हा इसवी सन 1745 पासून प्रचारात आला. आणि त्याचा अर्थ होतो संतांची संध्याकाळ. म्हणजे संतांच्या प्रती आदर व्यक्त करण्याकरता साजरा केलेला हा सण आहे किंवा उत्सव आहे. आणि त्याला ऑल हॅलोज यू या शब्दांनी उच्चारलं. 3 शब्द आहे, ऑल हॅलोज यू, हॅलो म्हणजे संत, ऑल हॅलोज डे, आणि त्याच्या आधीची संध्याकाळ. म्हणजे अशा तऱ्हेने 3 दिवस जो उत्सव त्या ठिकाणी संतांसाठी, पूर्वजांसाठी, काही अ, आत्म्यांसाठी, आत्मे दुष्ट असतील किंवा सुष्ट असतील, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हा सण काही प्रमाणात उत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे हा युरोपमध्ये साजरा होतो. अ, हा स्कॉटलंडच्या भाषेत, स्कॉटिश भाषेतून आलेला शब्द आहे. यू हा जो शब्द आहे आणि इन नावाचा शब्द आहे, दोन्ही समानार्थी आहे. इथे हॅलो म्हणजे संत महात्मे, आणि विन म्हणजे अ, त्यांच्यासाठी व्यक्त केलेला दिवस किंवा संध्याकाळ. ख्रिश्चन धर्मामध्ये संतांसाठी हॅलो शब्द वापरतात. शहीद, जे देशासाठी समाजासाठी शहीद झाले आहेत, त्यांच्याबद्दलही कृतज्ञता भाव व्यक्त करण्याकरता हा दिवस आहे. आणि जे विश्वासू मृतांचे आत्मे, म्हणजे ज्यांच्यावर विश्वास ठेवता येईल असे काही मृत लोक आहेत, त्यांचे जे आत्मे आहेत. कारण आपल्याकडे ही आत्मे भटकत राहतात, अतृप्त आत्मे भटकतात अशी संकल्पना आहे. पण तृप्त आत्म्याचं काय, त्याबद्दलची आपल्याकडे काही फारशी
स्पष्ट अशी सूचना नाही, पण युरोपमध्ये गाडण्याची, दफन करण्याची प्रथा असल्यामुळे सगळ्यांचे आत्मे आहेतच. तृप्त असतील किंवा तृप्त असतील, पण ते आहेत आणि वाट पाहतात अ, अ, आपल्या वंशजांची, ते केव्हा तरी आपल्या सन्मानाने भेटतील. तर अशा तऱ्हेच्या संकल्पना त्या ख्रिश्चन धर्मामध्ये आहेत. तर त्यांच्यासाठी राखून ठेवलेला दिवस आहे. म्हणजे सर्वपितृ अमावस्येसारखा किंवा भूत चतुर्दशी सारखा हा उत्सव, हा हॅलोवीन उत्सव आहे. तर आता मात्र त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय. म्हणजे भयानक, भीतीदायक, भयानक, अलौकिक अशा प्रकारची काहीतरी गोष्ट आपण करतो आहोत असं तिथले लोक मानतात. तर हा एक पूर्वज पूजेचा प्रकार आहे. तर अशाच प्रकारचा एक उत्सव स्कॉटलंडमध्ये, स्कॉटलंड हा जो देश आहे त्यामध्ये सामहाईन या नावाने हा उत्सव होत असे. आणि तो त्याचा प्रारंभ मानला जातो, हॅलोविनचा प्रारंभ. केल्टिक संस्कृती, त्याला सेल्टिकी म्हणतात काही ठिकाणी. तर या संस्कृतीमध्ये सामईनच्या सुट्या ज्या असतात, सामईन सण म्हणजे पीक कापणीचा जो काळ आहे, त्या काळात सुट्या देण्याची प्रथा होती. तर त्यात हिमवृष्टीचा शेवट म्हणजे आता बर्फ पडत आहे, तो बर्फ पडणं थांबलेला आहे आणि थोडंसं मोकळं वातावरण तयार झालेलं आहे. वसंत ऋतू सुरू झाला आहे. तर त्याच्या स्वागताचा हा सण सामायिक हा होता. आणि या नववर्षाच्याही सणाला पूर्वज पूजेचा सण म्हणून पूर्वजांची आत्मे तेव्हा आपल्या वंशजामध्ये भेटात येतात, वावरत असतात, असा समज स्कॉटिश लोकांमध्ये होता. त्याच्या सन्मानार्थ आणि दुष्टात्म्याकडून येणाऱ्या नकारात्मक शक्तीपासून स्वतःला वाचवण्याकरता दोन गोष्टी आहेत. म्हणजे आपल्या पूर्वजांचं स्वागत आहे, पण जे दुष्ट आत्मे आहेत त्यांच्याकडून काही नकारात्मक संदेश आपल्याला मिळतात, ते सुद्धा टाळण्याकरता हा सण आहे असंही तिथे मानलं जातं. आणि तेव्हा जे आपले पूर्वज आहेत त्यांच्या आत्म्यांना तुष्ट करण्याकरता नैवेद्य आणि काही पेय देण्यात येतात. या समारंभात सर्व सदस्य खाली बसून एकत्रितपणे पक्वान्नांचं भोजन करतात. एकत्रितपणे कुटुंबातले लोक बसतात किंवा अनेक कुटुंबातले लोक बसतील तेव्हा त्याला सामूहिक रूप येतं. केल्टिक संस्कृतीतल्या सामैन या शेतीच्या कापणीशी संबंधित उत्सवाशी हॅलोवीन हा उत्सव निगडित होता मुळात. प्रारंभी जी ख्रिस्ती संस्था निर्माण झालेला चर्च म्हणतात, ख्रिस्ती चर्च, त्यांनी त्याचा स्वीकार केला. पूर्वीची परंपरा त्यांनी स्वीकारली आणि त्याला ऑल हॅलोज डे असं नाव दिलं, म्हणजे सर्व संतांचा दिवस. आणि ख्रिश्चन धर्मात त्याला एक धार्मिक सण म्हणून महत्व आलं. हे ख्रिश्चन लोक जे आहेत स्कॉटिश प्रामुख्याने, ते त्या दिवशी सुट्टी घेतात, सुट्टीवर असतात. हे ज्या ज्या ठिकाणी गेले, स्कॉटिश लोक ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी या उत्सवाचा प्रारंभ झाला. आणि स्थलांतर झालेल्या आयरिश आणि स्कॉटिश लोकांनी 19व्या शतकात तो पहिल्यांदा उत्तर अमेरिकेत नेला. अमेरिकेचा प्रभाव वाढला, मग इतरही देश जे आहेत त्याही देशामध्ये 20व्या शतकात हा सण गेला. आणि 21व्या शतकाच्या प्रारंभी जगातील अनेक देशातील लोकांनी त्याचं अनुकरण केलं. या उत्सवात ट्रिक ऑर ट्रीटिंग हे एका विशिष्ट प्रकारच्या समूह गानाचं नाव आहे. या शब्दाने ओळखली जाणारी काही गाणी आहेत ती या दिवशी गायली जातात. यावेळी सहभागी ज्या व्यक्ती आहेत त्या हॅलोविनचा पोशाख परिधान करतात. हा पोशाख कसा आहे, आपण यापूर्वी माहिती पाहिली की हाडाचा सापळा ज्यावर चित्रित केलाय अशा प्रकारचा पोशाख ते घालतात. त्यातून उद्देश हा होता की आपल्या पूर्वजांचा आता हाडाचा सापळा झालाय, पण त्यांचे आत्मे मात्र आपल्याला भेटायला येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी आपण त्यांच्यासारखं दिसलं पाहिजे, या उद्देशाने हा पोशाख तयार झाला असावा. आता हा जो पोशाख धारण करायचा आणि एका मोठ्या भोपळ्याला करून त्याला त्यात दिवा लावायचा. म्हणजे भोपळ्याच्या आत जो दिवा आहे तो त्या पूर्वजांचा आत्मा आहे अशी समजूत आहे. असा एक कंदील करतात तयार. शेकोटी पेटवतात, सफरचंद बोटिंग हा एक प्रकार आहे. एकमेकांच्या खोड्या काढणे, गमतीचाही हा भाग आहे. आणि भविष्य कथनाचे काही खेळ आहे. आपल्याकडे जसं भविष्य कथन होतं, कोणत्या राशीला काय कोणतं ग्रह लागला वगैरे वगैरे, तर अशा संकल्पना त्याही ठिकाणी आहे. ग्रह आणि राशीच्या संदर्भातल्या किंवा भविष्य कथनाच्या अनेक परंपरा देशातल्या, जगातल्या अनेक देशांमध्ये आहे. तर हा खेळ या हॅलोवीनच्या दिवशी खेळला जातो. आणि सपाटलेले स्थळ, ज्या काही स्थळांबद्दल अशी समजूत आहे की एखादा किल्ला असेल, एखादं घर असेल, एखादा पहाड असेल, एखादा डोंगर असेल, एखादं झाड असेल, तर त्याला आत्म्यांनी झपाटलाय अशी एक समजूत आहे.
जगातल्या सगळ्याच देशांमध्ये कमी अधिक प्रमाणात ती आहे. तर या स्थळांना त्या दिवशी भेटी देणं का आवश्यक आहे? कारण त्या स्थळांमध्ये आपले पूर्वज असतील असा समज त्या लोकांचा आहे. किंवा भेटी देणे हे तर आहेच, पण सोबत भयकथा सांगणे, एकमेकाला घाबरवण्याच्या कथा सांगणे, किंवा तशा प्रकारचे भयपट जे सिनेमे ते पाहणे, ते हॅलोवीन विषयावर असले तर आणखी विशेष करून ते पाहणे त्या दिवशी. तर अशा अनेक गोष्टींचा समावेश या उत्सवाच्या अधिक विधीमध्ये आहे. काही ख्रिस्ती भक्त ऑल हेलोज यू नावाचं एक व्रत असते, ते पालन करतात. त्यामध्ये चर्चच्या सेवामध्ये सहभागी होणं, म्हणजे चर्चमध्ये जे काही धार्मिक उत्सव असतील, धार्मिक काही कार्यक्रम असतील, विधी असतील, त्याच्यात सहभागी होणे, आपल्या सेवा देणे, हा एक भाग, धार्मिक भाग या दिवशी होतो. आणि मृतांच्या थडग्यावर मेणबत्त्या लावणे. आता इतर लोक त्याकडे एक धर्मनिरपेक्ष सण म्हणून पाहतात, पण ख्रिस्ती लोक मात्र तो एक धार्मिक उत्सव आहे म्हणून पाहतात. आणि त्याला ऑल हेलोज यू हे जो ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा जो उत्सव होता, त्याच्याशी जोडून हा हॅलोवीन सण ते साजरा करतात किंवा उत्सव साजरा करतात. ते या दिवशी ते मांसाहार करत नाही, म्हणजे मांसाहार करणं निषिद्ध मानतात. सफरचंद खाणे, म्हणजे फलाहार करणे, बटाटा पॅन केक्स, आपण जसं बटाट्याची उसळ करतो तसं तेही करतात. आणि सोल केकचा एक प्रकार या दिवशी होतो आणि ते खातात. आणि ख्रिस्ती परंपरा जी आहे, 31 ऑक्टोबरच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी ऑल हेरोज डे, त्याला ऑल सेंट्स डे असे म्हणतात. सेंट्स म्हणजे संत, म्हणजे सगळे संत त्यांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त करण्याकरता, कृतज्ञता व्यक्त करण्याकरता 1 नोव्हेंबरला सुद्धा आणि 2 नोव्हेंबरला ऑल सोल्स डे, म्हणजे 2 नोव्हेंबरला ऑल सोल्स डे सगळ्या आत्म्यांचा दिवस, 1 नोव्हेंबरला ऑल सेंट्स डे सर्व संतांचा दिवस, आणि 31 ऑक्टोबर हा हॅलोवीन म्हणजे आत्म्यांच्या किंवा संतांच्या साठी व्यक्त केलेली संध्याकाळ असा त्याचा अर्थ होतो. तर या आधीच्या संध्याकाळी हा दिवस येतो, त्याचं नाव, त्याचं महत्व ख्रिश्चन धर्मात आहे. जसं ख्रिसमस आहे, इस्टर आहे, आणि पेंटेकॉस्ट हे जे सण आहे, ख्रिस्ती सण आहे, त्याच्यात आदल्या रात्री जागरण करण्याची प्रथा आहे. आपल्याकडेही अनेक सणांच्या आदल्या रात्री जागरण करण्याची प्रथा आहे. काजळ तीजमध्ये आपण जागरण करतो, कोजागिरीला आपण जागरण करतो. तशा प्रकारची जागरणाची परंपरा ख्रिस्ती धर्मातही आहे आणि ती हॅलोवीनच्या दिवशी ते जागरण करतात. तर त्याचं नाव ते पुन्हा सांगितलंय की हॅलोस डे म्हटलंय. या 3 दिवसाला एकत्रितपणे ऑल हॅलोटाईड म्हणतात. या तिन्ही दिवसांच्या सणाच्या समुच्चयाला हॅलोटाईड, ऑल हॅलोटाईड असं नाव आहे. या काळात पाश्चात्य देशांमध्ये ख्रिश्चन लोक सर्व संतांचा सन्मान करतात. त्याचबरोबर अलीकडे स्वर्गात गेलेल्या आत्म्यांसाठी प्रार्थना, कोणी नुकतंच मरण पावलाय तर त्यालाही सद्गती लाभो यासाठी ती प्रार्थना करतात. सर्व संत आणि शहीदांचे स्मरण चर्चमध्ये वेगवेगळ्या तारखांना, परंतु बहुतेक वसंत ऋतूमध्ये करण्याची प्रथा आहे. म्हणजे हिमवर्षाव थांबलेला आहे आणि आता वसंत ऋतूला प्रारंभ होणार आहे, अशा काळामध्ये हा सण साजरा होतो. म्हणजे नववर्षाचा तो दिवस आहे असंही त्या ठिकाणी पूर्वी केव्हा तरी मानलं जात असावं. तर अशा काही ज्या प्रथा आहेत त्या केव्हा सुरू झाल्या, त्याची जी ऐतिहासिक माहिती आहे, त्यानुसार इसवी सनाच्या 4थ्या शतकात रोमन एडेसा, रोमन एक स्थळ आहे एडेसा नावाचं, त्या ठिकाणी 13 मे रोजी पहिल्यांदा तो साजरा झाल्याची नोंद आहे. इसवी सन 609 मध्ये 13 मे रोजी पोप बोनिफेस चौथा याने रोम मधील पॅन्थिऑन, सेंट मेरी आणि सर्व शहीदांना पुन्हा ते समर्पित केलं, हा दिवस समर्पित केला. इसवी सनाच्या 8व्या शतकात पोप ग्रेगरी तिसरा, त्याचा काळ आहे 731 ते 741, असं 10 वर्ष तो पोप होता. तर त्यांनी पवित्र, प्रेषित, शहीद आणि सर्व संतांच्या कबुली जबाबासाठी, अवशेषासाठी एक सेंट पीटर्समध्ये एक वक्तृत्व गृह, ज्या ठिकाणी व्याख्यान दिलं जातं असं एक स्थापन केलं. ते 1 नोव्हेंबर रोजी केलं होतं असं तिथे म्हणतात, तिथे मानलं जातं. म्हणजे त्या दिवसाला त्याही दृष्टीने महत्व आहे. जर्मेनिक आणि केल्टिक भाषिक लोक, म्हणजे जर्मन भाषा ज्यांची आहे आणि केल्ट भाषा ज्यांची आहे, असे लोक हिवाळ्याच्या सुरुवातीला मृतांचे स्मरण करीत असतात. म्हणजे आता हिवाळ्याचा प्रारंभ झाला आहे, अशा वेळी मृतांची आठवण ते करतात. आणि
ऑल हेलोज पूर्वसंध्या, ज्याला आपण हॅलोवीन म्हटलंय, त्या पूर्वसंध्येला जगाच्या काही भागातील ख्रिश्चन लोक स्मशानभूमीत प्रार्थना करण्यासाठी जातात. म्हणजे स्मशानात त्यांचे जे पूर्वज आहेत त्यांचं दफन केलं आहे. जोपर्यंत त्यांना स्वर्गात जायचं की नरकात जायचं हे ठरत नाही, निर्णयाचा जो दिवस आहे तोपर्यंत त्यांचं अस्तित्व तिथे आहे, अशी एक समजूत किंवा अशी एक श्रद्धा किंवा धारणा ही ख्रिश्चनांमध्ये आहे. म्हणून तिथे आपण गेलं पाहिजे, त्यांच्या प्रती सद्भावना व्यक्त केल्या पाहिजेत, त्यांच्या थडग्यावर फुलं वाहिली पाहिजे, उदबत्ती लावली पाहिजे, दिवे लावले पाहिजेत. अशा तऱ्हेच्या काही परंपरा अनेक देशांमध्ये आहे. तर तिथे ते जातात आणि मेणबत्त्या पेटवतात. 12व्या शतकाच्या अखेरीस हा उत्सव पाश्चात्य ख्रिश्चन धर्मात चर्चमध्ये उपस्थित राहण्यासाठी आवश्यक असलेल्या दिवसांपैकी एक बनला होता. म्हणजे काही दिवस असे आहेत की चर्चमध्ये आपण गेलंच पाहिजे. तर त्याची जी यादी ख्रिश्चन धर्मात केली गेली आहे त्यात ऑल हेलोज डे किंवा आपण हॅलोटाईड म्हणतो, हॅलोविन या नावाने प्रसिद्ध असलेला जो दिवस आहे त्या दिवशी मात्र सर्वांनी चर्चमध्ये आलं पाहिजे, अशा प्रकारच्या आज्ञा त्या ठिकाणचे जे पोप असतील, बिशप असतील, पादरी असतील ते देत असत. तर त्या दिवशी पर्गेटरीमध्ये आत्म्यासाठी घंटा वाजवणे. घंटा आपण मंदिरात गेलो की पहिल्यांदा घंटा वाजवतो, यासाठी की मी आलो आहे हे सांगण्याकरता कदाचित, किंवा मग देव झोपला आहे त्याला जागवण्याकरता. अशा तऱ्हेने आपल्या अस्तित्वाची खूण म्हणून किंवा अवतीभोवती काही दुष्टात्मे असतील त्यांना हाकलण्याकरता सुद्धा घंटा किंवा इतर काही वाद्य वाजवण्याच्या प्रथा आहेत. श्रीलंकेत मी जे अतिशय प्रसिद्ध कॅन्डीचं जे बौद्ध स्तूप आहे, ज्या ठिकाणी बुद्धाचा दात ठेवलाय असं मानलं जातं, तर तिथे जेव्हा आरती होते किंवा जी प्रार्थना होते त्याच्या आधी काही विशिष्ट प्रकारची वाद्य वाजवली जातात. आणि त्यामागचा उद्देश असा आहे की दुष्टात्म्या की निघून जावेत, त्या परिसरात राहू नये, इथे फक्त चांगल्या आत्म्याने यावं, अशा प्रकारची एक धारणा हे श्रीलंकेच्या बौद्ध लोकांमध्ये आहे. तर तशाच प्रकारची ही धारणा आहे. आणि मग तिथे लोक जे येतात ते एकमेकाला भेटतात. घरोघरी जाऊन मृतांसाठी विशेषतः आत्मे जे आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. असे गट ट्रिक ऑफ ट्रीटिंग ही गाणी म्हणतात. आणि विशेषतः गरीब लोकांचे गट, जे साधारण लोक घरोघरी फिरतात, श्रीमंत माणसं काही घरोघरी फिरत नाही, ते आपल्याच घरी राहून गरिबांना दान देत असतात. आपण पाहतो जगाच्या सगळ्याच धर्मामध्ये, सगळ्याच देशामध्ये अशा प्रथा आहेत. तिथे लहान मुलं, प्रामुख्याने गरिबांची लहान मुलं अशी घरोघरी फिरतात आणि मृतांसाठी आणि देणगीदारांच्या आत्म्यांसाठी प्रार्थना करतात. आणि सोल केक नावाचा जो केक आहे, सोल म्हणजे आत्मा, आत्म्याचा केक, तर तो केक गोळा करण्याच्या प्रथेला सोलिंग म्हणतात. त्याला सोलिंग नावाचा एक विधी आहे, तो लहान मुलं करतात. शेक्सपियरनी त्याच्या एका नाटकामध्ये द टू जेंटलमेन ऑफ फेरोना हे त्याचं नाटक आहे, इसवी सन 1593 मध्ये लिहिलेलं कॉमेडी, ज्याला मराठीत सुखात्मिका म्हणतात त्या सुखांतिका म्हणतात. तर त्याच्यामध्ये अशा तऱ्हेच्या सोलिंगच्या प्रथेचा एक प्रसंग त्यात आहे. तर सोलिंग करताना ख्रिश्चन लोक पोकळलेल्या शलगम नावाची भाजी, एक भाजी आहे ती पोकळ करून त्याचा कंदील बनवतात. जसं आपण भोपळ्याचा उल्लेख केला त्याला तिथे कदाचित शलगम म्हणत असतील. तर हे कंदील मृतांच्या आत्म्यांचं प्रतीक मानलं जातं. म्हणजे त्या कंदिलामध्ये जो दिवा आहे तो मृतांचा आत्मा आहे असं गृहीत धरलं जातं. दुष्ट आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी जॅक ओ या शब्दाने उल्लेखला जाणारा कंदील वापरण्यात येतो. 19व्या शतकात ऑल सेंट्स डे आणि ऑल सोल्स डे निमित्त आयर्लंडच्या घरांमध्ये मेणबत्त्या पेटवण्याची प्रथा होती. म्हणजे आयरिश लोकही पेटवत होते, स्कॉटिश लोकही पेटवत होते अशा प्रकारच्या मेणबत्त्या. त्यांना फ्लँडर्स, बवेरिया आणि टायरॉनमध्ये सोल लाईट्स या नावाने उल्लेखलं जात असत. त्या आत्म्यांना त्यांच्या पार्थिव घरांना भेट देण्यासाठी मार्गदर्शन करतात अशी समजूत आहे. म्हणजे त्या कंदिलाच्या द्वारे आपण त्या आत्म्यांना त्यांच्या घरापर्यंत घेऊन जाऊ शकतो, जे घर त्यांचं आधी होतं. आता त्यांचं घर म्हणजे स्मशान आहे, पण जे घर होतं त्या घरापर्यंत नेण्याकरता त्या कंदिलांनी वाट दाखवायची, अशा तऱ्हेचा समज तिथल्या लोकांमध्ये आहे. अशा या सगळ्या समजुतीवर एक आपल्याला दिसतं की पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता ज्यांच्यामुळे आपण आहोत, आपण आहोत म्हणजे आपण की आकाशातून पडलो नाही, आपण आई वडिलांच्या मधून जन्मलो, त्यांच्या प्रयत्नातून जन्मलो, त्यांनी आपलं लालन पालन केलं, म्हणून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण त्या पूर्वीचे जे काही पूर्वज आपले होते
त्यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्याकरता अशा तऱ्हेचा हा युरोप खंडातला सण आहे. अमेरिकेत तो प्रामुख्याने वाढला जेव्हा स्कॉटिश आणि आयरिश लोक त्या ठिकाणी गेले. आता मग अमेरिकेचा प्रभाव सबंध जगावर पडलेला आहे, तेव्हा भारतात सुद्धा 31 ऑक्टोबरला हा सण साजरा होतो. आपण कुठे कुठे पाहू, मोठ्या शहरामध्ये कदाचित तो होईल, लहान शहरात काही होणार नाही. एकदा मला 4 ते 5 वर्षापूर्वी प्रियंका चोपडा हिने अशा तऱ्हेने हॅलोवीनचा एक पोशाख घातला होता आणि भूतासारखं काहीतरी चेहरा केला होता, ज्याला आपण भूत म्हणतो, म्हणजे कवटी. तर तेव्हा तिला खूप ट्रोल केलं गेलं, तिच्यावर खूप टीका केली गेली. आताही अशा तऱ्हेचे पोशाख घालणारे, अशा प्रकारचे विधी करणारे लोक आपल्याला पाहायला मिळतील लवकरच 31 ऑक्टोबरला. तोपर्यंत आपण ही माहिती आपल्याजवळ ठेवू आणि हा पुरस पूजेचा प्रकार आहे एवढं आपण लक्षात ठेवावं. कोणत्याही प्रकारची भूताची भीती बाळगण्याचं कारण नाही, कारण भूत नावाची गोष्ट जगात अस्तित्वात नाही. पिशाचच्या नावाचं कोणताही काही शक्ती किंवा सुपर नॅचरल पॉवर ज्याला लोक म्हणतात ती अस्तित्वात नाही. जे काही आहे ते आपणच आहोत एवढं गृहीत धरून भूताची भीती मनातून काढून टाकावी यासाठी ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. धन्यवाद.